बैठक घेतली आहे. त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, काय विषय होता? आझाद समाज पार्टी कांशीराम या पक्षाच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समीक्षा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माझ्यासह किशोरजी म्हस्के जे प्रदेश महासचिव आहेत, तसेच अशोकजी वायवळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आताच नव्याने नियुक्त झालेले माझे दुसरे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष विनायकजी वलोकर आहे आणि तसेच नव्याने बरेचसे कार्यकर्ते जे या आझाद समाज पार्टीमध्ये सहभागी झालेत ते सर्व मोहनराव लांडगेजी, प्राध्यापक बनसोडे साहेब, सतीशजी कांबळे साहेब आणि बरेचसे कार्यकर्ते आज नांदेड जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीमध्ये भाई चंद्रशेखर आझाद जे आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या दिशानिर्देशानुसार आणि या महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी आदरणीय गौरी पसक साहेब यांच्या निर्देशानुसार आज पूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही बैठका घेत आहोत आणि या बैठकीच्या निमित्ताने आज नांदेडमध्ये आलेलो आहोत. अगोदर आम्ही लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि त्यानंतर बीड आहे आणि त्यानंतर औरंगाबाद अशा मराठवाड्यातल्या महत्वपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही बैठका घेत आहोत आणि आझाद समाज पार्टीचं संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही सतत फिरत आहोत. लागलीच काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक होणार आहे. त्या संदर्भानं आपली पक्षाची काय भूमिका असेल? स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आज महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे, निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता की बऱ्याच दिवसानंतर उशिरा लागलाय आणि निवडणूक आयोगाने ही जी निवडणूक आहे ती खूप उशिरा घेत आहे. बऱ्याचशा महानगरपालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपून सुद्धा उलटून सुद्धा निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नव्हतं. परंतु काही संघटनांनी आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही सतत निदर्शने करून मागण्या करून जे काही मागण्या केलेल्या होत्या त्याचं फळ म्हणून निवडणूक आयोगाला या निवडणुका घेण्यासाठी प्रतिबद्ध करण्यात आलेला आहे. आम्ही बऱ्याचशा मुंबईच्या बैठकीमध्ये या संदर्भात आम्ही निदर्शने केलेली होती आणि लवकरात लवकर या निवडणुका लागाव्यात आणि स्थानिक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व आपल्या सभागृहात करण्याची संधी मिळावी यासाठी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यरत आहोत, काम करत आहोत. या पक्षामध्ये काही नवतरुणांनी बी पक्ष प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने यांच्यावर कोणती कोणती जबाबदारी वगैरे देण्यात आली? आझाद समाज पार्टी हा तरुणांचाच पक्ष आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे तरुण आहेत आणि नुसतेच तरुण नाहीत तर तडफदार सुद्धा आहेत आणि या नेतृत्वाच्या सर्व बाबीवर विचार करता सर्व युवकांचं ते प्रेरणास्थान निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्याकडे बघून आज प्रत्येक युवक इन्स्पायर्ड झालेला आहे. तो प्रेरणा घेतोय की मीही माझ्या प्रभागामध्ये जसं भाई चंद्रशेखर आझाद यांनी नगीना या लोकसभा क्षेत्रामधून यश प्राप्त केलं, अभूतपूर्व यश. जवळपास 1.5 लाख मतांनी भाई चंद्रशेखर आझाद हे नगीना सीटमधून निवडून आलेले आहेत आणि ते प्रधानमंत्र्याला सुद्धा एवढ्या फरकाने निवडून येता आलेलं नाहीये. तर ही प्रेरणा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि तेही आपल्या आपल्या परीने आपापल्या क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीचं यश प्राप्त करण्यासाठी आसुसलेले आहेत आणि ते निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांचा जोर दाखवतील अशी त्यांनाही अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यांना तेवढं सहकार्य करतोय. नांदेडमध्ये आंबेडकरी चळवळीचे अनेक गट आहेत, त्याच्यामध्ये आपला आझाद समाज पार्टीचा बी एक पक्ष मोठा उभारणी करून निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. तर या नवीन पक्ष प्रवेश केलाय, त्यांना काय आव्हान असेल पूर्ण समाज बांधवांना आपल्या चळवळीतील? आझाद समाज पार्टी ही आजच्या घडीला जर बघितलं तर आझाद समाज पार्टी ही एकमेव पार्टी आहे की ज्याकडे समाजाने अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे. आम्ही बाकी गटातटांचा विचार करणार नाही, कारण की ते त्यांचा पक्ष आहे, ते कसे चालवतात ते त्यांचा विषय आहे. पण आम्ही आझाद समाज पार्टीबद्दल एवढं सांगणार आहे की आझाद समाज पार्टी आज समाजाची अपेक्षा आहे आणि समाजाला आझाद समाज पार्टीवरती भरोसा निर्माण झालेला आहे. या अगोदर सर्व पक्षांना आझाद समाज पार्टी निर्माण होण्याच्या अगोदर सर्व पक्षांना समाजाने संधी दिली होती. आज या अनुषंगाने आझाद समाज पार्टीला समाज संधी देईल अशी समाजाला आम्ही अपील करतोय. आज
नांदेड जिल्ह्यामध्ये जी समीक्षा बैठक झाली, कारण संपूर्ण आमचा मराठवाडा दौरा या चालू आहे, त्यामध्ये आज नांदेड जिल्ह्याची जी समीक्षा बैठक झाली, समीक्षा बैठक तर झालीच, परंतु बरेचसे नवीन कार्यकर्ते यांनी या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे. त्यामध्ये काही प्राध्यापक आहेत, काही रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आहेत आणि पत्रकार पण या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. आज काही पत्रकारांनी सुद्धा, तुमच्या पत्रकारांनी पण या ठिकाणी प्रवेश घेतला. येणारी जी निवडणूक आहे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य, त्यासाठी आम्ही पूर्ण ताकद या ठिकाणी लावणार आहोत. या ठिकाणी जे काय पदाधिकारी ज्यांनी नवीन पक्ष प्रवेश केला, त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या वार्डामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये आम्ही त्यांना संधी देऊन त्यांना चांगल्या प्रकारे आमची ताकद त्यांच्या पाठीशी उभं करू आणि त्या ठिकाणी कसा रिझल्ट येईल याकडे आमचं लक्ष आहे.